या व्हिडिओच्या माध्यमाने ऑक्टोबर 2023 ला पोलीस पाटील या पदाचा जो काही पेपर झालेला आहे त्याचं सर्व स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत। खूपच महत्त्वाचे आणि आयएमपी प्रश्न विचारण्यात आले होते जे की येत्या पोलीस पाटील या पदभरतीसाठी खूपच महत्त्वाचे असणार आहे। तुम्ही कोणत्याही जिल्ह्यासाठी जरी अर्ज केला असेल तर अशा प्रकारचे प्रश्न रिपीट होण्याची दाट शक्यता असते। त्यासाठी सर्व प्रश्न व्यवस्थित जाणून घेणं खूपच महत्त्वाचं असणार आहे। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा पहिला प्रश्न काय विचारण्यात आला होता, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कधी पारित करण्यात आला। खूपच महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा बरं। या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 17 डिसेंबर। ठीक आहे, 17 डिसेंबर 1967 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। आता इथं फक्त वर्ष विचारले, कधी कधी तारखाही विचारले जातात, तर 17 डिसेंबर 1967 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। बघा पुढील 2 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ हा किती वर्षांचा असतो सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे। पर्याय आपल्याला दिलेत 5, 7, 6 आणि 3। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 6 वर्ष म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। चला पुढील प्रश्न बघूया, महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे। तर खूपच महत्त्वाचा आयएमपी प्रश्न असणार आहे मित्रांनो। अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जाणार। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच हरियाल। ठीक आहे, हरियल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो या पक्षाचं इंग्लिश मधनं नाव काय आहे ना तर शास्त्रीय नाव काय आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर आपल्याला जर शास्त्रीय नाव विचारलं तर ट्रेरॉन हे आपल्याला सांगता येईल। ठीक आहे, ट्रेरॉन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। चला पुढील प्रश्न आपण जाणून घेऊया। 4 नंबरचा प्रश्न आहे, खूपच महत्त्वाचे शॉर्टलिस्टेड क्वेश्चन आपल्याला परीक्षेसाठी विचारले होते। बघा पुढील प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे। तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गडचिरोली। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील ईशान्य दिशेला असून महाराष्ट्रातील तेलंगणा व छत्तीसगड या राज्यांच्या सीमेला लागून आहे। मित्रांनो असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की गडचिरोली या जिल्ह्याला लागून ज्या पण राज्यांच्या सीमा आहेत ते सांगा। तर छत्तीसगड आणि तेलंगणा या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते। महत्त्वाचा आयएमपी प्रश्न असणार आहे मित्रांनो। प्रश्न रिपीट होऊ शकतात, त्यासाठी सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा। तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे। सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच नागपूर। ठीक आहे, चला बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे, भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे। तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे। पर्याय आपल्याला नीरा दिलाय, विळवंडी दिलाय, मुळा दिलाय, गुंचवणी दिलाय। तर विळवंडी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील बघा 7 नंबरचा प्रश्न काय दिलाय, सिने अभिनेते दादा कोंडके यांचे भोर तालुक्यातील मूळ गाव कोणते। सांगा मूळ गाव कोणते यांचं, दादा कोंडके यांचं मूळ गाव कोणते। तर यासाठी पर्याय आपल्याला 4 दिलेत, योग्य उत्तर असणार आहे इंगवळी। ठीक आहे, इंगवळी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न बघा आपल्याला भोर तालुक्यावरतीच प्रश्न विचारला गेलाय, भोर तालुक्यातील संस्थानकालीन प्रसिद्ध झुलता पूल कोठे आहे। तर सांगा कोठे आहे। आता आपल्याला इथं गावाचं नाव विचारलं शक्यता, तर इथे आपल्याला काय दिलंय, आंबाडे दिले, आंबेघर दिले, त्यानंतर आशिंपी दिले आणि आंबवडे दिले। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आंबवडे। ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो इथे तुम्हाला भोर तालुका अशा प्रकारचे 2-3 प्रश्न आपल्याला दिसले असतील आणि पुढील सुद्धा भोर तालुक्यावरतीच प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो। तर हे असं का, तर हा जो पेपर झालेला आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे मित्रांनो। पुणे जिल्ह्याची ही प्रश्नपत्रिका आहे आणि पुणे जिल्ह्यातील भोर तालुका यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेलेत, कारण पुणे जिल्ह्याची प्रश्नपत्रिका असल्यामुळे तेथील जी स्थानिक परिसराची जी माहिती त्यावरती जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला विचारले जात आहे। त्यासाठी तुमच्या तालुक्याची जी पण माहिती असेल ती व्यवस्थित तुम्ही पाठांतर करून ठेवा। ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4। चला 9 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे। बघा प्रश्न काय दिलेला आहे, भोरमाड या शहरांना जोडणारा घाट कोणता। घाटाचं नाव आपल्याला विचारले, तर या घाटाचं नाव काय असणार आहे मित्रांनो सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वरंधा घाट। ठीक आहे, वरंधा घाट, इथं वरंध लिहिले मित्रांनो, परंतु वरंधा घाट या घाटाचं नाव आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। थोडक्यात जी स्पेलिंग मिस्टेक आहे, बहुतेक प्रश्नामध्ये मला इथं स्पेलिंग मिस्टेक आढळली आहे, वरती पण 2 प्रश्नांमध्ये जे नावामध्ये थोडक्यात बदल आढळला आहे, परंतु आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे। चला
पुढील प्रश्न बघा, 10 नंबरचा प्रश्न काय विचारण्यात आला होता? आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूचे नाव आपल्याला विचारले मित्रांनो, सांगा. आता भालाफेक कोणी जिंकलेलं आहे मित्रांनो, कोणी सुवर्ण पदक जिंकले? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 नीरज चोप्रा. ठीक आहे, हा चालू घडामोडीवरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, चालू घडामोडीचे जेवढे पण प्रश्न असतील तेही तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. पुढील प्रश्न काय दिलेला आहे? पारशी धर्मातील देवळांना काय संबोधतात म्हणजे काय म्हणतात? तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार काय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी अग्यारी. पारशी धर्मातील देवळांना अग्यारी म्हणतात मित्रांनो. आता असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की पारशी धर्मातील देवांना काय म्हणतात? ठीक आहे, जे देव असतात त्यांना काय म्हणतात? तर त्या देवांना काय म्हणतात सांगा? अहुर म्हणतात. ठीक आहे, अहुर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढील बघा, कोणत्या शहरास भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून संबोधले जाते नाही तर ओळखले जाते? तर प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बेंगळुरू. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे? ॲल्युमिनियम हा खालील कशापासून बनविला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? बॉक्साईट. ठीक आहे, बॉक्साईट म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न काय दिलेला आहे? शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वीची स्वराज्याची राजधानी कोणती होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? राजगड. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे? महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पोलीस महासंचालक. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यालाच आपण काय म्हणतो? आपण यालाच म्हणतो DGP. ठीक आहे, DGP याला आपण असं म्हणतो. ठीक आहे, अशा प्रकारचं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पोलीस महासंचालक म्हणजेच DGP. चला पुढील प्रश्न बघा, 16 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये आरोग्य विद्यापीठ आपल्याला नाशिक या ठिकाणी बघण्यासाठी भेटेल, नाशिक जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नाशिक जिल्हा, नाशिक. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा, वन संवर्धन कायदा कधीचा आहे? तर सांगा बरे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 25 ऑक्टोबर 1980. इथं फक्त वर्ष विचारलंय म्हणजेच 1980 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 25 ऑक्टोबर. ठीक आहे, 25 ऑक्टोबर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. 25 ऑक्टोबर 1980. मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती देत आहे. आपण पोलीस पाटील या पदासाठी काही महत्त्वाच्या नोट्स काढल्यात, त्या नोट्सबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देत आहे, जेणेकरून पोलीस पाटील या पदाची तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या असणार आहे. यामध्ये पोलीस पाटील या पदासाठी जसा अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाला अनुसरून आपण या सर्व नोट्स काढल्यात. जर विचार केला, नोटिफिकेशनमध्ये आपल्याला अभ्यास दिलाय सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती आणि चालू घडामोडी, अशा प्रकारचे आपल्याला 4 ते 5 विषयांवरती प्रश्न विचारले जाणार. एकूण लेखी परीक्षेसाठी 80 आपल्याला प्रश्न असणार, 80 गुणांसाठी पोलीस पाटील या पदासाठी. त्याच प्रकारे आपण या सर्व नोट्स बनवल्यात. नोट्स तुम्हाला दाखवून घेतो आणि त्यानंतर नोट्स कशा भेटणार त्याविषयी माहिती देणार आहे. बघा, यामध्ये पोलीस पाटलाच्या पदाविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. पोलीस पाटील पदाविषयी माहिती, पोलीस पाटलाचे अधिकार, पोलीस पाटलाचे कर्तव्य, पोलीस पाटलाचे जे पण नियम वगैरे असतील ते सर्व काही तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, हे पहिलं PDF झालं. त्यानंतर दुसरं PDF मध्ये तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटणार आहे. पुढे जर विचार केला तर आपल्याला जिल्ह्यानुसार माहिती मिळणं आवश्यक असणार आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची आपण सेपरेट माहिती काढलेली आहे. जसे की नाशिक जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल तर नाशिक जिल्ह्याची माहिती, दुसऱ्या जिल्ह्यासाठी जर धुळे जिल्ह्यासाठी भरला असेल तर धुळे जिल्ह्याची माहिती. बघा, अशा प्रकारची धुळे जिल्ह्याविषयी माहिती आपण काढली आणि बाकी सर्व जिल्ह्यांसाठी आपण सेपरेट माहिती काढलेली मित्रांनो. हे दुसरं PDF तुम्हाला भेटणार आहे. त्यासोबत मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला अशा प्रकारच्या भेटणार आहे. त्यासोबत आपल्याला जेवढ्या पण जिल्ह्यांच्या आपल्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सुद्धा दिल्या जाणार आहेत मित्रांनो. हे बघा, अशा प्रकारच्या मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला यासोबत भेटणार आहे. पुढे अजून विचार केला तर गणित बुद्धिमत्तेचंही आपण पोलीस पाटील या पदासाठी अशा प्रकारच्या नोट्स काढल्यात. बघा, हे सर्व स्पष्टीकरणासोबत तुम्हाला सोडून दिले मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचं सर्व स्पष्टीकरणासोबत हे स्टडी मटेरियल तुम्हाला दिलं जाणार आहे. पोलीस पाटील या पदासाठी कोणकोणते प्रश्न विचारले जातात, ते कसे सोडवायचे असतात, सर्व स्पष्टीकरणासोबत या आपण गणित बुद्धिमत्तेच्या नोट्स काढलेल्या आहेत
आहेत मित्रांनो। पुढे जर अजून विचार केला तर जीके साठी अशा प्रकारचे आपण काय प्रश्नसंच तयार केलेत ते तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे। जीके साठी एकूण 25 ते 30 प्रश्नसंच आपण बनवून घेतलेत, ते सर्व तुम्हाला या नोट्स मध्ये बघण्यासाठी भेटणार आहे आणि इतर माहितींचाही भरपूर समावेश असणार आहे। तर असं जर विचार केला तर आपण पोलीस पाटील या पदासाठी आतापर्यंत 7 ते 8 पीडीएफ बनवलेत। किती? 7 ते 8 पीडीएफ हे अभ्यासासाठी खूपच महत्त्वाचे असणार आहेत। तर तुम्हाला या सर्वांविषयी माहिती समजून आली, या नोट्स बद्दल माहिती समजून आली। आता या सर्व नोट्स तुम्हाला हव्या असतील तर त्यासाठी आपण एकदा पेमेंट ठेवलेलं 199 रुपयाचं, ठीक आहे। त्यासाठी तुम्हाला 199 रुपयाचं पेमेंट करावं लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला हे सर्व काही भेटणार आहे माझ्याकडून, ठीक आहे। मी स्पेशल हे पोलीस पाटील या पदासाठी सर्व काही स्टडी मटेरियल बनवलेलं आहे। 199 रुपयाचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे 96 65 18 17 69 या मोबाईलच्या फोनपे किंवा गुगल पेच्या अकाउंटवरती, ठीक आहे। 199 रुपयाचं पेमेंट करायचं 96 65 18 17 69 या नंबरवरती। पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे 91 39 64 31 99 या मोबाईल नंबरवरती। त्यानंतर तुम्ही जेव्हा पेमेंटचा स्क्रीनशॉट या नंबरवरती पाठवता त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व जे आपण पीडीएफ तयार केलेत, या ज्या नोट्स तयार केल्यात IMP महत्त्वाच्या नोट्स अभ्यासक्रमानुसार, हे सर्व काही तुम्हाला दिले जाणार आहे व्हॉट्सअपवरती पीडीएफच्या स्वरूपामध्ये, ठीक आहे। पीडीएफच्या स्वरूपामध्ये क्वालिटी बेस्ट असणार आहे, तुम्हाला व्यवस्थित वाचता येईल अशा प्रकारच्या क्वालिटीमध्ये तुम्हाला या नोट्स भेटणार आहे। आपल्याला फक्त 199 मध्ये हे सर्वच्या सर्व काही भेटणार आहे, 7 ते 8 पीडीएफ। आणि डेली आपण जे पण व्हिडिओ टाकत असतो, जसे की आता आपण प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत, ही सुद्धा प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवण्यासाठी, एक्स्ट्रा क्वेश्चन मिळवण्यासाठी आणि सरावासाठी हे सर्व प्रश्नपत्रिका वगैरे तुम्हाला पुन्हा त्या नोट्समध्ये दिल्या जात असतात रोजच्या रोज मित्रांनो। त्यासाठी तुमच्यासाठी या नोट्स खूपच कामी येणार आहे। या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका त्या नोट्स सोबत तुम्हाला दिल्या जात असतात मित्रांनो प्रॅक्टिस करण्यासाठी, ठीक आहे। तर त्यासाठी आपल्या नोट्स खूपच महत्त्वाच्या असणार आहे पोलीस पाटील या पदासाठी। तर नोट्स घेण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगितलं 96 65 18 17 69 या फोनच्या फोनपे किंवा गुगल पेच्या अकाउंटवरती तुम्हाला पेमेंट करायचे आणि स्क्रीनशॉट तुम्हाला 91 39 64 31 99 या मोबाईल नंबरवरती सेंड करायचे। त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व काही सेंड केलं जाईल मित्रांनो। तर चला आता आपण पुढील जेवढे पण प्रश्न बाकी आहेत ते आपण बघूया, त्यानंतर परीक्षेचं स्वरूप थोडक्यात जाणून घेऊया। हा जो पेपर झालेला आहे पुणे जिल्ह्याचा, तर त्यावरती कशा प्रकारचं स्वरूप होतं ते सर्व आपण जाणून घेऊया। बघा पुढील 18 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, G20 काय आहे? तर G20 समूह राष्ट्राची संघटना आहे मित्रांनो। म्हणजेच यामध्ये आपल्याला 20 वेगवेगळ्या देशांची जी संघटना तयार झालेली आहे त्याला G20 नाव दिलेलं आहे। आता यामध्ये अजून एक देश ऍड करण्यात आलेला आहे मित्रांनो, ठीक आहे। तर अशा प्रकारचं G20 काय आहे, समूह राष्ट्रांची आपल्याला संघटना बघण्यासाठी भेटून जाईल मित्रांनो। बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे, चुंबक कोणत्या दिशेत स्थिर राहतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? दक्षिण उत्तर, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न काय दिलेला आहे, प्रज्ञान हे उपकरण कोणत्या मोहिमेचा भाग आहे? कोणत्या मोहिमेचा भाग आहे? चंद्रयान 3 चा भाग आहे, ठीक आहे। प्रज्ञान हे रोवर होतं मित्रांनो, चंद्रयान 3 चा हा भाग असणार आहे। ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। चला पुढील प्रश्न बघूया। खूपच महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले होते मित्रांनो। लेटेस्ट जर म्हटलं तर चालू घडामोडीवरती सुद्धा जास्त भर देण्यात आलेला आहे। जवळपास 20 प्रश्न चालू घडामोडीवरती तुम्हाला विचारले जात आहेत मित्रांनो। बघा पुढील आपला 21 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शनी। सूर्यमाला यावरती आपल्याला 2 ते 3 प्रश्न विचारले गेलेत मित्रांनो। जर विचार केला मागील प्रश्नपत्रिका तर त्यामध्येही तुम्हाला सूर्यमालावरती प्रश्न विचारला होता, सर्वात मोठा, सर्वात छोटा, नाही तर जवळचा, लांबचा, यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे, ठीक आहे। तर इथे बघा सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता? तर शनी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, पृथ्वीचा परिवलन काळ किती असतो? या प्रश्नामध्ये व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो। इथं परिवलन काळ विचारलाय, परिवलन काळ किती असतो? 24 तास असतो, ठीक आहे। म्हणजेच ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। परिभ्रमण असा काळ तुम्हाला विचारला जाऊ शकतो की पृथ्वीचा परिभ्रमण, ठीक आहे। परिभ्रमण हा जो काळ असतो 365 दिवसांचा असतो आणि 6 तासांचा असतो। म्हणजेच 365 दिवस आणि 7 तास हा काय आहे मित्रांनो? पृथ्वीचा परिभ्रमण काळ आहे, ठीक आहे। परिभ्रमण मी तुम्हाला नोट करून देत आहे, व्यवस्थित आपल्याला नोट करून घ्यायचं आहे। हा जो परिभ्रमण काळ असतो तो 365 दिवस आणि 6 तासांचा असतो आणि परिवलन काळ 24 तासांचा असतो। यामध्ये कन्फ्यूज होऊ नका, व्यवस्थित प्रश्न सोडवा जेणेकरून तुमचे उत्तर चुकणार नाहीत। छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडून होत असतात। बघा
पुढील प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. आता बघा थोडक्यात आपल्याला इथं पंचायत राजवरती प्रश्न आलेला आहे. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव असतो ग्रामसेवक. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न दिलेला आहे गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे? तर हे मुंबईला आहे, सर्वांनाच माहिती असेल. पुढील प्रश्न काय दिलेला आहे बघा, पुणे जिल्ह्यावरतीच पुन्हा प्रश्न आलाय. पुणे जिल्ह्यात किती तालुके आहेत? मागील आपण प्रश्नपत्रिका सोडवली होती, मला वाटतं त्यातील हा प्रश्न विचारला गेला होता. तर पुणे जिल्ह्यात किती तालुके आहेत मित्रांनो? 14 तालुके आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न दिलाय पुणे जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी कोण आहेत? सध्याचे विचारले असतील तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे? राजेश देशमुख. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. डॉक्टर राजेश देशमुख हे जे सध्याचे पुण्याचे जिल्हा दंडाधिकारी आहेत. चला पुढील 27 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. खालीलपैकी कोणता प्रकल्प भोर तालुक्यातील प्रस्तावित नाही? म्हणजेच आपल्याला भोर तालुक्यामध्ये यातील कोणता प्रकल्प नाही आपल्याला हे सांगायचंय. तर यामध्ये जर विचार केला तर आता भोर तालुक्यामध्ये कोणता येत नाहीये. जर विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर मलाही 100% सांगता येत नाहीये. जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सांगा. तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. धनंजय चंद्रचूड हे आपल्याला बघण्यासाठी भेटतील. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. आणि हे कितवे आहेत सरन्यायाधीश असा प्रश्न विचारला तर हे 50वे आहेत. किती? 50वे. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. या अगोदरचे कोण होते मित्रांनो? 2022 पर्यंत कोण होते हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर त्या प्रश्नाचं उत्तर असतं उदय ललित. ठीक आहे, उदय ललित हे 2022 पर्यंत होते. आणि त्यानंतर आता जर विचार केला तर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे. मानवी शरीरात गुणसूत्रांची एकूण किती संख्या असते? तर गुणसूत्रांची संख्या किती असते? 46. ठीक आहे, तर 46 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मानवी शरीरामध्ये 46 गुणसूत्रे असतात. पुढील प्रश्न बघा, हा सुद्धा प्रश्न आपल्याला मागील जो पेपर आपण सोडवला होता त्यामध्ये घेतला होता. भीमाशंकर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर आपल्याला माहिती आहे भीमाशंकर अभयारण्यामध्ये हे सर्व प्राणी आढळतात, मोर, वाघ, काळवीट. परंतु शेकूरसाठी भीमाशंकर हे अभयारण्य प्रसिद्ध आहे असं आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले होते मित्रांनो. बघा खूपच महत्त्वाचे IMP प्रश्न इथे शॉर्टलिस्टेड घेतले होते. पुढील 31 नंबरचा प्रश्न काय विचारला होता. महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते? सर्वात उंच आहे कळसुबाई. दुसऱ्या क्रमांकाचे कोणतं तेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे साल्हेर. साल्हेर या शिखराची उंची किती असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तर हेही तुम्हाला सांगणं गरजेचं असणार आहे, माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर या शिखराची एकूण उंची आहे 1567. 1567 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, 1567 मीटर. आणि हे कुठे आहे असाही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे आहे नाशिक. ठीक आहे, नाशिकला आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे असं आपल्याला सांगता येईल. पुढे जर विचार केला तर आपल्याला कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे महाराष्ट्रातील, हे तर माहितीच असेल. या शिखराची उंची 1646 मीटर आहे, हे देखील आपल्याला माहिती असेल. ठीक आहे, आणि 2 नंबरचा आहे साल्हेर 1567 मीटर. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये हे शिखर असलेलं बघण्यासाठी भेटून जाईल. बघा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले होते. यामध्ये 31 महत्त्वाचे प्रश्न आपण बघितलेत. पुढे जर विचार केला तर बघा गणिताचे प्रश्न तुम्हाला विचारले होते. ठीक आहे, आता इथं 965 ला खालीलपैकी कोणत्या संख्येने निषेध भाग जातो असा प्रश्न होता. पुढे जर विचार केला तर आता यामध्ये फक्त 32 प्रश्न, मला वाटतं 32 प्रश्न जीकेचे नॉर्मल विचारले होते. यामध्ये जास्त इन्क्लूड काय करण्यात आलेलं आहे. आता ही जी पुण्याची आपण प्रश्नपत्रिका सोडवली मित्रांनो, यामध्ये आपल्याला काय समजून आलं. नॉर्मल जे जीके मित्रांनो 15 ते 20 मार्कासाठी आणि 15 ते 20 प्रश्न आले होते. त्यानंतर आपल्याला जिल्ह्यासंबंधी जी माहिती आहे त्यावरती 10 ते 12 प्रश्न आले होते. किती? 10 ते 12 प्रश्न. ठीक आहे, आणि चालू घडामोडीचाही यामध्ये समावेश होता. यामध्ये 5 प्रश्नांचा, नॉर्मल जीके मध्ये आपल्याला 5 प्रश्न, आणि यातील जर विचार केला तर यातील 1-2 प्रश्न, म्हणजे 6 ते 7 प्रश्न आपल्याला चालू घडामोडीचे बघण्यासाठी भेटलेले आहेत. आणि पुढे त्यानंतर अशा प्रकारचा गणिताचा सुरुवात आपल्याला बघण्यासाठी भेटून जाईल. आता पुढील प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दाखवतो. पुढील प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असणार आहे. आता पुढे आपण जो भाग घेणार आहे, पुढील भागामध्ये आपण
32 नंबरच्या प्रश्नापासून सोडवायला सुरुवात करणार आहोत। बघा पुढे अशा प्रकारचे सर्व गणिताचे प्रश्न आलेले आहेत। पुढे जर विचार केला तर बघा हे सर्व गणिताचे प्रश्न आहेत, हे सर्व आपण सोडून घेणार आहोत आणि आपण जर विचार केला हे बुद्धिमत्तेचे गणिताचे प्रश्न सर्व आपल्या नोट्समध्ये स्पष्टीकरणासोबत या टाईपचे प्रश्न सोडून घेतले। इथे बघा एक प्रश्न अजून विचारला गेला आहे, जीकेचा प्रश्न आलेला मित्रांनो, खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे? तर लीप वर्ष ज्या वर्षाला जे मागील 2 संख्या असतात, ठीक आहे, वर्षातील 2 संख्या असतात मागील, त्यातील 2 संख्याला 4 ने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष धरून चालायचं, ठीक आहे। तर यामध्ये जर विचार केला तर याला जाणार नाही, याला जाणार नाही, याला देखील जाणार नाही, तर 48, ठीक आहे, तर 48 ला 4 ने पूर्ण भाग जातो म्हणजेच ते लीप वर्ष झालं, ठीक आहे। तर अशा प्रकारचं आपण ओळखू शकतो लीप वर्ष म्हणजेच ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील बघा अशाच प्रकारचा एक प्रश्न दिलेला आहे, पोलीस पाटलाचे पदाचे निवृत्तीचे वय किती असते? तर आपल्याला सांगता आलं पाहिजे 60 म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे। अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले होते आणि पुढे बघा यामध्ये अजून काय आहे आता पोलीस पाटलाचे अधिकार आणि कर्तव्य, त्यासोबत पोलीस पाटलाची माहिती जसे की वय आणि त्यानंतर पोलीस पाटलाला सेवेतून काढण्याचा अधिकार कोणाला असतो यावरती प्रश्न विचारला होता, ठीक आहे। इथं अशा प्रकारचे हे प्रश्न ऍड करण्यात आलेले आहे, म्हणजेच पोलीस पाटलाचे जे अधिकार आणि कर्तव्य याची जी आपण पीडीएफ दिलेली आहे त्याच्या बाहेरचं जास्त काही आलेलं नाहीये, सर्व काही आपण आपल्या पीडीएफ मध्ये दिले। त्यानंतर पुन्हा गणिताचे प्रश्न सुरू झालेले आहेत जे की आपण पुढील पार्टमध्ये सोडून घेणार आहोत। त्यानंतर खालीलपैकी हे भारताचे आंतरराष्ट्रीय क्षेपणास्त्र आहे, तर आपण यामध्ये सांगू शकता अशा प्रकारचे हे सर्व आपण प्रश्न घेणार आहोत, तर चिंता करू नका। दुसऱ्या भागामध्ये बघा पुढे आपण जर विचार केला तर पुढे जीके पुन्हा सुरू झालेले आहे अशा प्रकारचं आणि मध्ये मध्ये तुम्हाला गणिताचे सुद्धा प्रश्न बघण्यासाठी भेटून जातील। हे बघा अशा प्रकारचे हे गणिताचे प्रश्न विचारले होते। पुढे जर विचार केला तर बघा इथं पर्याय आपल्याला गाळलेल्या जागा सोडवायच्या होत्या। इथं जर विचार केला कोविड हा आजार कशापासून होतो, तर आपल्याला अशा प्रकारचे इथं विचारले अमिबा, बुरशी, जीवाणू, विषाणू, ठीक आहे। अशा प्रकारचं हे सर्व प्रश्न आपण बघणार आहोत, काळजी करू नका, ठीक आहे। तर पुढे अशा प्रकारचे जीकेचे आणि गणिताचे प्रश्न एकत्रित आल्यामुळे आपण पुढील भागामध्ये हे सर्व काही प्रश्न सोडून घेणार आहोत। बघा पुढे काय म्हटलेलं आहे, मुंबई पोलीस अधिनियम कधी मंजूर झाला? तर याही प्रश्नाचं उत्तर आपण बघितलं होतं, तर आपल्या नोट्समध्ये हे सुद्धा दिले। तर बघा अशा प्रकारचे हे सर्व प्रश्न तुम्हाला देण्यात आलेले मित्रांनो। पुढे बघा जीकेच्या भरपूर प्रश्न आलेले आहेत, जवळपास आता मी तुम्हाला सर्व कॅल्क्युलेशन करून सांगतो आणि पुढील भागामध्ये सर्व काही आपण बघणार आहोत। जर विचार केला तर गणित बुद्धिमत्तेचे जवळपास 20 प्रश्न आहे, चालू घडामोडीचे 20 प्रश्न आहे, त्यानंतर आपले चालू घडामोडीचे 20 नाही आहे, यामध्ये चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहे आणि पोलीस पाटलाचे अधिकार आणि कर्तव्य यावरती आपल्याला 10 प्रश्न बघण्यासाठी भेटले, म्हणजे पोलीस पाटलाची माहिती यावरती 10 प्रश्न। त्यानंतर जर विचार केला तर गणिताचं झालं। जीकेचे जर म्हटलं तर बाकीचे जीकेचे भरपूर प्रश्न मित्रांनो, यामध्ये 30 ते 40 प्रश्न जीकेचे बघण्यासाठी भेटून जातील। किती? 30 प्रश्न आपण आरामशीर इथं धरू शकता। हे किती झाले? 50, 60, 70 आणि बाकीचे जर विचार केला तर थोडे चालू घडामोडी, जीके, इतर 5 ते 10 प्रश्न अशा प्रकारचा समावेश झालेला आहे मित्रांनो। म्हणजे ही जी प्रश्नपत्रिका आहे आपल्या अभ्यासक्रमाला अनुसरून आलेली आहे। जो अभ्यासक्रम आपल्याला दिलाय सामान्य ज्ञान, गणित, त्यानंतर पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य, त्यानंतर बुद्धिमत्ता आणि त्यानंतर स्थानिक परिसराची जी पण माहिती असेल त्यावरती आणि चालू घडामोडी, म्हणजेच अभ्यासक्रमानुसार आपण जे पीडीएफ तयार केले हा जो पेपर झालेला आहे सेम त्याच रीत्या झालेला दिसत आहे मित्रांनो, ठीक आहे। म्हणजे अशा प्रकारचा पेपरचं तुमचं स्वरूप असणार आहे जास्तीत जास्त करून, ठीक आहे। तर बघा अशा प्रकारचा पेपर होता। बाकी ही सर्व प्रश्नपत्रिका वगैरे सोल्युशन सोबत आपण दुसऱ्या भागामध्ये सर्व राहिलेले प्रश्न सोडून घेणार आहोत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करून घ्या। ज्या आपण नोट्स काढल्यात ते तुमच्या खूपच कामी येणार आहे, त्या नोट्सचा फायदा घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। दुसरा भाग लवकरच या चॅनलवरती येणार आहे। तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।